परिवाळा, आईचा फोन आला होता ऑफिस मधनं. हो तिला यायला उशीर होणार आहे आज. हो हा, तर ती विचारत होती की परी काय करतेय. मी म्हंटल परी अगदी गुड गर्ल आहे, अगदी शहाण्यासारखं राहील. हो ना? हो काकू. मग आपण आता काय खेळायचं? भातुकली. हा चालेल, जा घेऊन ये तुझा भातुकलीचा खेळ. ह्या परीकडे जायचं. मगाशी मी काय काय काढून घेतलं या पिशवीत, पण नेमकं त्या दोन कावळ्यांनी या पंख नसलेल्या परीला काय काय दिलंय ते मात्र नीट बघितलंच नाही मी. बघितलेलं बघ, चॉकलेट, गोळ्या आणि बिस्किट. नेमकं हेच कसं बघितलं नाही मी. इतकं गोड खाल्लं तर परी आत्ताच ढगात जायची आणि मग नेहाचं लग्न पण होणार नाही. नको नको, त्यापेक्षा मीच ठेवून घेते ना हे. तशी मी वाळतच चाललीये, हे मीच घेऊन जाते. पण परांज पेना कळलं तर कसं कळेल? नाही कळणार, हे मी ठेवूनच घेते. तसंही त्या दोन कावळ्याने मगाशी मला कमिशन दिलंच नाही आणि उडून गेला. असं ना तसं हे कमिशन म्हणून तरी मी ठेवून घेणारच. गोटी ना तू, काय वाटत नाही का तुला? पडली असते ना मी आता. किती जोरात धक्का दिलास मला. काय माहिती, तुम्हीच मला धक्का दिला आणि तुम्हीच मला बोलताय. हे बरं नाही हा. तू मला सांगणार आहेस? अति बारीक हो, कळलं ना? चल निघ इकडनं. मला पण तुमच्याशी मचमच करायला टाइम नाही, जाते मी. अरे आजकाल कोणी येतं आणि काही बोलत जातं. परीकडे जाऊया ना. परी, ए परी, अगं परी उघड ग दार. परी पप्पा. काकू तुम्ही? काका गेले की काय? तिन्ही संजेच्या वेळेला काहीही काय बोलता हो. अहो काकू तसं नाही हो, मी तुम्हाला का विचारलं, तुम्ही यावेळी तुमचं घर सोडून इथे दिसलात ना, म्हणून मला आपलं असं वाटलं की काका कुठे गेले की. यांना बरं नाहीये म्हणून झोपलेत ते. बरोबरच आहे, झोपणारच घरी जाऊन. आपल्या बरोबर फिरायला नेऊन हरवलं ना आमच्या परीला. मग आता लाज वाटत असेल त्यांना, तोंड कसं दाखवायचं म्हणून धसका घेतला असेल. काकू. परी 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 माझी चोकुली होती, माझी शोधुली होती, माझी राणी होती. बरी आहेस ना बाळा तू? हा अगं कुठे रस्त्यावर भटकत होतीस? यापुढे या बंडू काकांबरोबर कुठे जाऊ नकोस. हा, आता परांजपे काकांनीच तुला शोधून काढलं की नाही? परांजपे काकांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तर बघ त्यांनी तुझ्यासाठी हे बघ चॉकलेट, गोळ्या आणि बिस्किट सुद्धा आणली आहेत. तुझ्यासाठी त्यांनी खाऊ दिलाय, तो घे. मामी, मी असं कोणाकडनं खाऊ घेत नाही. कोणाकडनं म्हणजे? मीच देते ना तुला, मामी आहे ना मी तुझी. आणि अगं परांजपे काकांनी खाऊ पाठवलाय, असं काय करतेस? पण आता तुला जर नकोच असेल तर मग काय करणार ना, मी ठेवून घेते माझ्यासाठी. अगं पण आई कुठे आहे तुझी? नेहा, अगं नेहा. तिला ऑफिस मधनं यायला उशीर होणार आहे, तिचा तसा फोन आला होता. अरे रे, फार दया येते हो काकू मला नेहाची. बिचारी दिवस रात्र किती कष्ट करत असते. इथे या लहान मुलीला सांभाळायचं, तिथे ऑफिस सांभाळायचं, हा संसार, हा तुटका मुटका संसार सांभाळायचा. मला ना तिचे हाल बघवत नाही तो. म्हणून तर मी तिला सुचवलं होतं ना की त्या परांजपेंशी लग्न कर, पण नाही, ऐकतच नाही हो माझं. परी बाळा, तू जरा बाहेर जातेस खेळायला? हो. तिच्या समोर काय? तिच्या समोर म्हणजे? अहो कधीतरी मोठी होणारच ना ती, मग तिला कळायला नको आत्तापासून हे सगळं. आणि हे बघा काकू, तुम्हीच सगळ्यांना सांगत फिरता ना की नेहा आमची मुलगी आहे, आमची मुलगी आहे. हा, मग या मुलीची तुम्हाला काळजी नाही वाटत का हो? आम्हालाही नेहाबद्दल काळजी वाटते. वाटते ना, मग नुसती मला तिची काळजी वाटते असं म्हणून काही उपयोग नसतो.
त्यासाठी काहीतरी करावं लागतं काकू. जरा आता तिला समजावून सांगा की म्हणा परांजपे सारखा लाख मोलाचा माणूस तुझ्या आयुष्यात आलाय तर नाटकं करू नकोस, गुपचूप लग्न कर आणि मोकळी हो. आता मला सांगा, एक पोरगी पदरात असलेल्या आईला कोण स्वीकारणार आहे हो? हा, हे परांजपे तिची जबाबदारी घ्यायला तयार आहेत ना, पण नाही, हिला ऐकायचंच नाही. कशाला वेळ घालवायचा मी म्हणते. अहो आम्हालाही वाटतं नेहाचं पुन्हा लग्न व्हावं, तिचा सुखाचा संसार व्हावा. वाटतं ना, मग जरा सांगा ना तिला समजावून. जरा त्या नेहाच्या डोक्यात प्रकाश पाडा ना. सांगा तिला की म्हणा वहिनी आहे ना, तिचं काळीच तुटतंय, तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून हे सगळं घडवून आणतीये. सगळ्यांना माझं नुसतं तोंडच दिसतं, मी फडफड फडफड बोलते म्हणून. माझा जीव इथे तुटतोय, माझं हृदय तुटतंय ते नाही दिसत कोणाला. काय हो काकू, आता ही परी लहान आहे म्हणून उद्या कधीतरी वयात येणारच आहे ना. मग घरात कोणी मोठा माणूस नको का, पुरुष नको का घरात? अहो धाक राहतो बाहेरच्यांना. आणि असं किती दिवस एकटीच झेलणार आहे ही नेहा? आधार हवासा वाटतो की नाही सांगा मला. हो म्हणूनच मी तिला समजावून सांगतेय, पण ती अजिबात ऐकत नाही. आता मी तिच्या चांगल्यासाठीच सांगतेय ना, मग तिने ऐकायला नको का सांगा मला. ठीक आहे, मी नेहाशी बोलते. काकू काकू खरंच बोलाल ना तुम्ही नेहाशी? नाही म्हणजे तुम्ही बोलाच हं, कारण ती माझं ऐकत नाही हो. तुमचं तरी ऐकेल. लग्न करेल ती लवकरात लवकर परांजपेंशी. आणि परांजपे एकदम चांगले आहेत, त्यांच्याशी लग्न केलं की ती सुखी होईल, तिचं सगळं आयुष्य सुधारेल असं समजावून सांगा ना तिला. हा, तिला सांगा हा वहिनी येऊन गेली म्हणून. मी येते. यश, तुला घरी जाऊन करायला काही नाहीये म्हणून इथे टाइमपास करतोस ना? तुला मदत व्हावी म्हणून मी इकडे थांबलोय, तर तू असं बोलतोस मला? तू मदत नाही करतेस, वाढून ठेवलेस उलट काम. ठीक आहे, जर असं असेल ना तर मी जातो मग. जा. सॉरी, मी करेन, तुझा. ठीक आहे मी जातो मग. यश जा. नेहा मी चाललोय खरंच. हो जा. नेहा मी खरंच जाईन, मग मी जा येणार नाही. यश प्लीज. फक्त सांगतोय, मी गेलो तर मी परत येणार नाही. यश बाय. मी खरंच जातोय नेहा. यश. ओके. यश. यश. यश, उगाच आगाऊपणा करू नकोस. मला माहितीये तू घालवलेस. यश, कुठेस तू? यश, मला अंधाराची भीती वाटते. यश, हो तू सगळं काम केलंयस माझं. प्लीज ये ना. कुठे गेला हा? यश सॉरी, ये ना परत. नेहा. हा यश. परत पड. नेहा हे बघ, तू नाही केलंस. नाही नाही नाही, मी नाही केलं. मी ऍक्च्युली माझा फोन शोधत होतो, बाहेर सापडत नाहीये. तुझा फोन कुठे? माझी पण बॅग बाहेर आहे. 2 मिनिटं थांब, मी तासाभरात येतो. तासाभरात? म्हणजे काहीतरी अरेंजमेंट करून येतो. आलो मी, आलो. यश, काही सापडलं? यश. आलो नेहा, 1 मिनिट. 1 मिनिट थांब. सापडलं? ओय गप. पुन्हा पडलास? अरे या किती फाईल्स आहे तिकडे. जरा हे द्या. हा, तुला साधी माचीस पण पेटवता येत नाही? येते इकडे जरा अंधारात. दे मला. हे घे.
का झालं? असा अंधार मी कधीच बघितला नाही. तू अंधार बघितला नाहीयेस? नाही म्हणजे असं बोलतोय जसं स्वतः पॅलेस मध्ये राहतो आणि तिथे सगळीकडे जगमगाटच असतो. चल, खूप काम आहेत. आता कशा अरेंज करायच्या फाईल या अंधारात? मला काय वाटतं एक एक मी करते. ओ माय गॉड, आर यू ऑल राईट? मला धुळीची एलर्जी. आता शिंका थांबणार नाही. ओके. एक अरे देवा, एक मिनिट थांब. नेहा, एक सेकंड. आता शिंका येत राहील. ओके, मी एक सेकंड. मी माझ्याकडे रुमाल पण नाहीये. दुपट्टा बांधते मी. थांब. ओके. काय मी काही हेल्प करू का? मी दुपट्टा बांधते. हा प्लीज, इथे केस हे मागे कर ना. या ओके. ए, केस बाजूला. सोड मला कुठे धरून आणतो. अजिबात सोडणार नाही मी. चल चल. जगन्नाथ चौधरी, हो जगन्नाथ चौधरी, बाहेर या, बाहेर या. अहो, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुमची मुलं कशी वागतील आणि आम्ही खपून घेऊ असं तुम्हाला वाटत असेल ना, तर ते चुकीचं आहे. बाहेर या. कोण आहात तुम्ही आणि का पकडले ना? सोडा आधी, सोडा. बघा बघा तुमच्या मुलाचे प्रताप बघा. एक मिनिट. कोणा तुम्ही? आणि मला शांतपणे सांगा काय झालंय नक्की. तुमच्या घरात येऊन मी जरा आरडाओरडा केला तर तुम्हाला इतका त्रास होतोय? तुमच्या मुलांनी माझ्या मुलाला मारहाण केली तर मला किती त्रास झाला असेल? काय? होय, माझ्या मुलाची काहीही चूक नसताना तुमच्या या मुलांनी माझ्या मुलाच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्याला मारलेला आहे. खरं तर याला मी डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच नेणार होतो, पण म्हटलं तुम्हालाही दाखवून देऊया की तुमचा मुलगा बाहेर काय धंदे करतो ते. एक मिनिट. हे बघा, माझा भाऊ खूप दारू पितो, आम्हाला मान्य आहे, पण म्हणून तो कोणावर हात नाही उचलणार. तेच तर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हो, माझा अजिबात गैरसमज झालेला नाहीये. अहो, 2-3 आमची ओळखीची माणसं मध्ये पडली म्हणून, नाहीतर ह्यांनी माझ्या मुलाला जीवानिशी मारला असता. गृहस्थ म्हणतात ते खरंय? मी काय विचारतो, हे गृहस्थ म्हणतात ते खरंय का? गृहस्थ मारला, चिक्कार मारला यांच्या मुलाला मी खूप. मी दारू प्यायला बसतो ना त्या हॉटेलमध्ये, रोज भेटतो तुमचा मुलगा. खूप पितो तो, चिक्कार पितो यांचा मुलगा खूप. रोज सांगतो मी त्याला, रोज नको पिऊ एवढी, नाही ऐकत. रोज सांगतो पण ऐकत नाही, म्हणून मारला त्याला आज. दारू वाईट आहे हे माझ्याशिवाय आणखी कुणाला किती चांगलं माहिती असेल. दारू पिणारा माणूस एकदा त्या वाटेवरती जायला लागला ना, मागचे सगळे दरवाजे बंद होतात, सगळे. तुझी इच्छा असो अगर नसो, त्याला चालत राहायला लागतं त्याच्यावरती, चालत. आणि त्यावेळेला ना ती जवळची माणसं असतात ना, सगळी माणसं लांब निघून जातात. माझं तर आयुष्य बर्बाद झालेलंच आहे. तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून त्याला मारला.
पण माझ्या मुलाला मारण्याचा तुला कोणी दिला? हे आपण परफेक्ट ऑलराईट एक नंबर. मिस्टर चौधरी, तुम्ही एवढा मोठा बिझनेस सांभाळता पण तुमच्या मुलाला तुम्हाला सांभाळता नाही आलं. अख्ख्या दुनियेला नीतिमत्तेचे धडे देता तुम्ही, पण तुमच्याच मुलावरती संस्कार करायचे राहून गेले तुमचे. एक मिनिट माझ्या बरोबर प्रॉब्लेम आहे ना, माझ्याशी बोलायचं, माझ्या वडिलांना बोलायचं नाही. काही बोललेलं चालणार नाही तर हात तुमच्यावरती पण उठेल माझा. तुझ्याशी बोलू? हा. तुझ्याशी काय बोलू? काय बोलू? एक्सक्यूज मी मिस्टर हॅलो एक्सक्यूज मी प्लीज तुम्ही बसा, जरा शांत व्हा. पाणी देऊ का? प्लीज गेट वॉटर फास्ट. बसा ना, बसा प्लीज प्लीज. तुमचा मुलगा कसा आहे आता? हो ठीक आहे आता. थँक गॉड थँक गॉड. असे मिस्टर, म्हणजे आमच्या भाऊजींची चूक आम्हाला मान्यच आहे, पण ही त्यांची पहिली आणि शेवटची चूक आहे असं समजून तुम्ही त्यांना माफ करा प्लीज. प्लीज तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे करू नका. आय रिक्वेस्ट यू. हे परत असं नाही वागणार. कृपा करून यांना माफ करा. ठीक आहे, घरातली बाई माणसं माफी मागतात म्हणून सोडून देतो मी तुम्हाला. मिस्टर चौधरी, या वेळेस मी तुमच्या मुलाला सोडतोय, पण पुन्हा जर का तो माझ्या मुलाच्या वाट्याला गेला तर जीव घेईन मी त्याचा. चला निघा निघा. थँक्यू सो मच. थँक्यू. सॉरी. ते मी भाऊजी, मला असं वाटतं झालाय तेवढा तमाशा पुरे झालाय. आय थिंक पप्पा इज ऑलरेडी हर्ट. तुम्ही प्लीज त्यांना अजून त्रास देऊ नका. मिथिला घेऊन जाय ना. हो चला. ते सॉरी सांगा. हाऊ हॉरिबल पप्पा. मला आता या क्षणाला नेमकं कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. आय कॅन रिलेट विथ यू पप्पा. पण तुम्ही विश्वजितवर विश्वास कसा ठेवणार आहात? आय मीन एवढं मोठं एम्पायर उभं केलंय तुम्ही, आणि ते असं दारू पिऊन मारामारी करणाऱ्या ह्याच्या हातात सोपवणार आहात? ओ आय थिंक यू बेटर रिकन्सिडर. आणि पप्पा, यू डोंट वरी, ओके? आम्ही आहोत. यू जस्ट डोंट वरी ॲट ऑल. आय थिंक पप्पांना आता आरामाची गरज आहे आणि त्यांना आता एकटं हवंसं वाटतंय. सो आपण निघूया. चला, येताय ना? परमेश्वरा, हाच दिवस दाखवण्यासाठी मला जिवंत ठेवलंस तू. अरे आयुष्यभर कष्ट केले, मेहनत केली, हे घर उभं केलं, मोठा बिझनेस उभा केला, पण ज्यांच्यासाठी केला त्यांना किंमतच नाही याची. ज्या मुलावर माझी भिस्त होती त्याला माझ्यापासून दूर घेऊन गेलास. दुसरा मुलगा तर काही कामाचाच नाही, आणि तिसरा सगळी आबरू दारूत घालवतोय. घरातली बाकीची सगळी मंडळी स्वार्थी. परमेश्वरा, मी आयुष्यात थोडं जरी पुण्य केलं असेल ना तर माझी एक इच्छा पूर्ण कर. माझ्या यशच्या आयुष्यात अशी कोणीतरी आहे की या घरातल्या लांग्यांना माणूस बनवेल, या भिंतींना घर बनवेल. बस एवढ्या आशेवरच जगतो मी, एवढ्या फक्त आशेवर जगतो मी.